महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSCमध्ये अभ्यास करून अनेक तासांचा अभ्यास करून वर्षानुवर्ष मेहनत करून विद्यार्थी अधिकारी व्हायचं स्वप्न पाहतात। अशीच MPSCची परीक्षा अर्थात MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबर रोजी झालेली होती। त्याचा 22 मार्च रोजी निकाल लागला आणि ह्या निकालामध्ये आता जी नुकतीच गुणवत्ता यादी आलेली आहे त्या गुणवत्ता यादीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना कट ऑफपेक्षा अधिकचे मार्क मिळून सुद्धा त्यांचं गुणवत्ता यादीमध्ये त्यांचं नाव झळकलेलं नाही आहे। असेही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत। MPSCच्या बाबतीमध्ये असं का होतं हेच आपण जाणून घेणार आहोत। ताई, आत्ताच MPSCची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे, त्यामध्ये काय प्रकार घडलेला आहे, तुमची काय तक्रार? सर, मी SCBC प्रवर्गातून येते। माझा ज्या वेळेला माझा कट ऑफ आहे आयोगाच्या लिस्टप्रमाणे 110.50 आणि माझे मार्क्स आहेत 112.50। मला कंप्लीट 2 मार्क जास्त असूनही माझं लिस्टमध्ये नाव नाही। ज्यावेळी रिवाईज रिझल्ट झाला त्यावेळेला आम्हाला वाटलं की ठीक आहे, आम्ही 2 वेळा त्यानंतर आयोगात जाऊन आलो, आम्ही स्वतः त्याची व्हेरीफाय करा म्हणून सरांना सांगून आलो तिथे। तर त्यासाठी आम्ही आयोगाला लेटर लिहिलेलं आहे आणि आमचे OMR शीट वगैरे त्यांना जोडलेले आहेत आणि आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही नवीन हॉल तिकीटनीच ही एक्झाम दिलेली आहे। तर त्यांना ह्या पण गोष्टी आम्ही क्लिअर केलेल्या आहेत। तर त्यांनी घेतलं की बाबा ठीक आहे, तुमचा मुद्दा व्हॅलिड आहे आणि आम्ही व्हेरीफाय करू, पण व्हेरीफाय करू म्हणून आम्हाला त्यांनी 3 आठवडे कंप्लीट थांबवून घेतलं की आम्ही फोन करतोय टेक्निकल सेलला, एक उत्तर दिलं जातं आहे, PRO वेगळे उत्तर देत आहेत आणि ह्या गोष्टीत आमचा 3-1 आठवडा निघून गेलं। त्यानंतर मग आम्ही हा विचार केला की बाबा इथे थांबण्यात काही आपल्याला न्याय मिळणार नाही आहे। मग आम्ही मॅटमध्ये गेलो, तर आमच्यातले 5-6 लोक आहेत, आम्ही मॅटमध्ये केस दाखल केली आहे। तर आता मुद्दा हा आहे की आयोगाने आम्हाला 24 तारीख मागून घेतली की बाबा आम्ही आमचा प्रूफ करून दाखवू म्हणून। तर 24 तारखेला हे त्यांचं उत्तर देतील, पण 26 तारखेला एक्झाम स्टार्ट होते। जर आमच्या बाजून निकाल आला तर आम्ही 2 दिवसात कसं प्रिपेअर करायचं स्वतःला, आणि आमचा हा 12 तारखेला रिझल्ट लागला आहे, तेव्हापासून म्हणजे कोर्ट मॅट ह्या गोष्टीत चालल्या आहे। आयोगाकडे आम्ही इतक्या वेळा जाऊन आलो आहे। तर आमचा मला एक सांगा, तुमची जी OMR शीट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत आणि ही बाब सगळी निदर्शनास तुम्ही आयोगाला आणून दिली आहे का? हो सर, त्यांना लेटर लिहिलेलं आहे, त्यांना ह्या गोष्टी सांगून म्हणजे व्हेरीफाय करून पण त्यांना दिलेल्या आहेत, तिथल्या तिथं आम्ही मोजून पण दाखवलेले आहेत की बाबा, आणि त्यांनी म्हटलं एक्स्ट्रा डॉट वगैरे, तर त्यांना पूर्ण क्लिअर दाखवून दिलेलं आहे, पूर्ण व्हेरीफाय केलेलं आहे, स्कॅन करून दिलेलं आहे की बाबा एक्स्ट्रा डॉट दाखवा। पूर्णतः इतक्या क्लिअर असताना एखादा डॉट्सला, बट ठीक आहे, जर तुमच्याकडून आमच्याकडून झाला असेल तर आम्हाला व्हेरीफाय तरी करून दाखवा, आम्हाला तरी कळू द्या की आमची चुकी काय झालेली आहे। आम्ही ज्या वेळेला ह्या गोष्टी करून सगळ्या झाल्या, मॅटमध्ये पण जाऊन आलो। जर आता व्हेरिफिकेशनच्या बाबतीमध्ये आयोगाने काय सांगितलं? तिथं गेल्यानंतर आम्हाला हेच उत्तर दिलं जातंय की आम्ही व्हेरीफाय करतो, तुम्ही इथंपर्यंत येऊ नका, तुम्ही अभ्यास करा, आम्ही तुम्हाला कळवतो। आणि ज्यावेळी आम्ही कॉल करतो त्यावेळी ते आम्हाला सरळ स्पष्ट शब्दात सांगतात की आमच्याकडे स्टाफ कमी आहे आणि आमचं काम चालू आहे, आम्ही व्हेरीफाय केलेलं नाही, अजून केलं तर कळवतो, ह्याच गोष्टी सांगतात। पण आमच्याकडे वेळ खूप कमी आहे। आता जर 24 तारखेला आमच्या बाजूनं मॅटनं निकाल दिला तर 2 दिवसात आम्ही स्वतःला कसं प्रिपेअर करायचं, कारण 12 तारखेपासून आम्ही ह्याच प्रोसेसमध्ये आहे। आणि जर समजा आयोगाने मॅटमध्ये आम्हाला नाही रिलीफ भेटला तर आम्ही हायकोर्टात चॅलेंज करू। जर हायकोर्टात चॅलेंज करण्यासाठी आपली केस स्टँड होण्यासाठी आम्हाला कमीत कमी 8 दिवस लागतील, तर आम्ही ह्या गोष्टी करू कसं? 2 दिवसात जर तुम्ही एक्झाम घेणार असेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे? आता साधारणतः किती दिवस परीक्षा पुढे गेली पाहिजे असं वाटतं? कमीत कमी 2 महिने तरी गेले पाहिजे, कारण ह्यात आमचा एवढा वेळ गेला आहे 12 तारखेपासून आजपर्यंत। आता उद्या 12 तारीख आहे, म्हणजे कंप्लीट 1 महिना गेला आमचा यात। म्हणजे हा क्रंच टाईम तुम्ही आमच्याकडून काढून घेताय आणि आम्ही ह्या कॉम्पिटिशनमध्ये जेवढं स्वतःला ग्रो अप करतोय तेवढी कॉम्पिटिशन 4 मार्कांनी पुढंच राहते आहे। आम्ही स्वतःला कसं प्रिपेअर करायचं? शासनाकडून भांडून आम्ही 2 अटेम्प्ट मागून घेतले, घरच्यांच्याकडून आम्ही स्वतःसाठी वेळ मागून घेतोय। म्हणजे खरंच ही गोष्ट असं आहे की मार्क्स असूनही आम्ही स्वतःला लढत राहतोय। काय घरच्यांना काय उत्तर द्यायचं? वय वाढतंय, करिअर चाललंय कुठे? आज हेच ठरेल की मी एकतर ऑफिसर होईल किंवा मग समाज व्यवस्थेनं माझ्यासाठी एक बाईपणाचं हेच करेल मी। सर, मला कळत नाही आहे की मी करायला काय पाहिजे, घरच्यांना काय उत्तर द्यायचं? ताई, असे साधारणतः किती विद्यार्थी आहेत ज्यांच्या बाबतीमध्ये सेम पद्धतीच्या तक्रारी आलेल्या आहेत? सर, असे
खूप सारे लोक होते, 10-12 लोक होते आधी मला, म्हणजे आम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर. पण त्यानंतर ज्यावेळी आम्ही मॅटमध्ये जायचं ठरवलं तर खूप साऱ्या लोकांचे इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आहेत, त्यांच्याकडून शक्य नाही आहे हे, तर त्यांनी तिथंच गिवअप केलं आहे. खूप सारे लोक मॅटपर्यंत तयार झालेत. आता मला माहिती नाही की हायकोर्टापर्यंत किती लोक जाणार आहे, की मी एकटीच असेल, पण मला जायचं आहे. पण त्यासाठी वेळ पण नाही आहे ना. जर 2 दिवसात मी कशी जाऊ, म्हणजे हायकोर्टात कशी चॅलेंज करू? जर मला रिलीफ भेटला तरी पण मला फायदा काय, की 2 दिवसात मी कसं स्टँड करू, की ह्या लोकांच्या बरोबर स्वतःला कसं मी तयार करू? माझा कंप्लीट 1-1.5 महिन्याचा जर वेळ, म्हणजे मेन वेळ क्रंच टाईम आहे तो, सगळेजण लायब्ररीमध्ये अभ्यास करतात, मी काय करू? मी नाही करू शकत हे सर. मला वेळ पण वाढवून हवा आहे आणि रिलीफ पण हवा आहे. आपल्यासोबत इतरही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तुमचे काय प्रश्न आहेत MPSCच्या बाबतीत? ॲक्च्युली आमचा जो प्रश्न आहे तो ACBC टू EWS आरक्षणासंदर्भात आहे. म्हणजे झालं असं की ही जी ॲड आहे ती डिसेंबर 2023ची ॲड आहे आणि त्या काळात मराठा समाजाला आरक्षण होतं. आता त्यानंतर EWS मधून मराठा समाज आरक्षण घेत होतं, त्या काळात त्यांना आरक्षण नव्हतं. फेब्रुवारी 2024मध्ये ACBC नावाची एक नवीन कॅटेगरी बनवली आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं. आता नियमाप्रमाणे मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्यानंतर त्यांनी EWS मध्ये ते राहू शकत नाही आहे 103व्या घटना दुरुस्तीनुसार. तर त्यांना मग पहिल्यांदा लिंक ओपन करून दिली मे महिन्यात, आणि मे महिन्यात लिंक ओपन करून दिल्यानंतर बरेच मराठा समाजातली पोरं EWS मधून ACBC मध्ये गेले. परत दुसऱ्यांदा ऑगस्ट महिन्यामध्ये लिंक ओपन करून दिली, ते मराठा समाजातली पोरं परत जे उरलेले होते ते त्याच्यामध्ये गेले. आता 1 डिसेंबरला पूर्वपरीक्षा होते आणि 12 मार्चला निकाल लागतो. 12 मार्चला निकाल लागल्यानंतर असं कळतं की 117.5 हा ओपनचा कट ऑफ आहे आणि 117.5 हा EWSचा कट ऑफ आहे. म्हणजे EWS समाज, ज्याच्यामध्ये ब्राह्मण, मुस्लिम, लिंगायत, जैन, कोमटी आणि महेश्वरी हे समाज येतात महाराष्ट्रातले, ते समाज मुळात कमी आहेत आणि त्याच्यामध्ये MPSC करणारे अजून कमी आहेत. MPSC करणारे अजून कमी असल्यामुळे ह्यांचा कट ऑफ ओपन एवढा कसा काय लागतो, इथं आम्हाला शंका गेली. सगळं शांत झाल्यानंतर 1-2 दिवसांनी कळालं की जे मराठा समाजातील पोरं पहिल्या लिंकमध्ये ACBC टू म्हणजे EWS टू ACBC केलं होतं, त्यांना NCL अपलोड केलं नसल्यामुळे त्यांना EWS मध्ये कन्सिडर केलं गेलं आणि त्यांना EWS मध्ये कन्सिडर गेल्यामुळे आमचे कोर EWSची जी पोरं होती ती रिझल्टमधून बाहेर पडली. आता हे आम्हाला 13-14 तारखेदरम्यान कळालं. मग आम्ही आमची प्रक्रिया सुरू केली. आयोगात 2 वेळा गेलो, त्याच्यानंतर आम्ही संभाजीनगर मॅटमध्ये गेलो. या सगळ्या प्रक्रियेनंतर आयोगाला त्यांची चूक कळाली आणि त्यांची चूक कळाल्यानंतर 29 मार्चला रिझल्ट रिवाईज झाला. आता 29 मार्चला रिझल्ट रिवाईज झाल्यानंतर 318 नवीन पोरं घेतली. आता एके ठिकाणी आम्हाला आनंद होताच की 318 नवीन पोरं घेतली, त्यामध्ये आमचा निकाल आलेला आहे. परंतु दुसरीकडे ते दुःख पण होतं की आमचे ऑलरेडी एवढे वाया दिवस गेलेले आहेत. प्लस ते 318 जी पोरं घेतली त्याच्यात पण प्रॉपर निकाल नाही आहे, त्याच्यात पण कोर EWSची सर्व पोरं आलेली नाही आहेत, त्यामध्ये पण काही सुटले, काही इतर कॅटेगरीतली पोरं त्या 318 मध्ये आलेले आहेत. मग आमच्या आयोगाला एवढी विनंती आहे की तुम्ही जो हा अट्टहास लावलाय की 26 एप्रिलला परीक्षा घ्यायची आहे, बाकी सगळ्या गोष्टी जाऊ द्या, तर 26 एप्रिलला परीक्षा घेण्याचा जो तुमचा अट्टहास आहे तो थोडा दूर करायला हवा. आणि तुम्ही आमचे जे पहिले तर 17-18 दिवस जे वाया घालवले, ज्यात आमची कोणतीही चूक नव्हती, जर आमची चूक असती तर आयोगाने रिझल्ट रिवाईज केला नसता. पहिला मुद्दा तो. आणि दुसरा, तुम्ही जे 318चा निकाल लावलाय त्यात पण बऱ्याच गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत, त्यामुळे त्या सगळ्या व्यवस्थित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परीक्षा पुढे ढकलावी. ACBC टू EWS हा जो मुद्दा आहे तो पूर्ण सॉल्व्ह करावा. त्याच्यासोबत जे ACBC पोरांचं काही वेळेस EWS दाखवत आहे आणि त्यांना तुम्ही फायनल स्टेजला बाहेर काढण्याचं म्हणताय, त्याच्यामध्ये ACBC पोरांचं पण नुकसान आहे. म्हणजे हा फक्त EWSचं नुकसान आहे, याच्यामध्ये मराठा समाजातल्या पोरांचं ACBC पोरांचं पण नुकसान होणार आहे. त्यामुळे तुम्ही जो 26 एप्रिलचा अट्टहास लावलाय तो दूर करावा, परीक्षा थोडी पुढे घालावी, हा पूर्ण इश्यू क्लिअर करावा. नाहीतर 2019ची जी जाहिरात आहे त्यामध्ये 2019च्या पोरांना 2024 मध्ये जॉईनिंग भेटली होती, तसं काहीतरी या ॲडमध्ये होऊ नये. म्हणून आमचं आयोगाला विनंती आहे की तुम्ही थोडे परीक्षा पुढे जाऊ द्या, पूर्ण इश्यू सॉल्व्ह करा आणि मगच पुढच्या गोष्टी करा. सर, आपण बघतोय की विद्यार्थी एवढं कष्ट करतात अधिकारी बनण्यासाठी आणि आयोगाकडून अशा पद्धतीचं नियोजन एकंदरीत पाहायला मिळते. सगळा सावळा गोंधळ चाललाय. तर 12 मार्चला निकाल लागण्याआधी आम्हाला याची कल्पना होती, कारण समाज कल्याण आणि OBC बहुजन विकास अधिकारी या परीक्षेमध्ये ही बाब झाली होती. त्यामुळे आम्ही अगोदरच आयोगाला 11 तारखेला आणि 12 तारखेला मेल टाकले होते, तरी पण आयोगाने त्याची दखल नाही घेतली. त्यामुळे आम्हाला हा पूर्ण त्रास झाला. त्यात आयोगाने जर वेळीच खबरदारी घेतली असती तर आम्हाला ही मागणी करण्याची गरजच पडली नसती. त्यामुळे आमचं जे म्हणणं आहे की आम्ही खबरदारी सांगूनही तुम्ही दखल घेतली नाही आणि परत तुम्ही चूक दुरुस्त केली, हे मान्य आहे आम्हाला. तर आमचा जो वेळ ह्या मानसिक त्रासात वगैरे वाया गेलेले, परीक्षा राहिलेले 1 महिन्यापेक्षा कमी, आता तर 15 दिवस हा रिव्हिजनचा वेळ असतो, बरोबर. तुम्ही जे वर्षभर करता त्यापेक्षा करतो महत्त्वाचा असतो. हा तुमच्या चुकीमुळे वाया गेला आहे आणि हा फक्त काय आमचा 4-5 जणांचा प्रॉब्लेम नाही आहे, तर एक पूर्ण प्रवर्ग आहेत EWS प्रवर्ग, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तर तुम्ही योग्य वेळ द्यावा. आणि ACBC उमेदवारांचा काय प्रॉब्लेम झाला होता तर ते EWSमध्ये दाखवत असल्यामुळे
त्यांना मुलाखतीच्या टप्प्यावर बाहेर काढण्याची शक्यता होती, त्यामुळे ते पण धास्तावले होते. ते पण इकडे तिकडे धावपळ करत होते. त्यांचं पण पास होऊन त्यांना धावपळ करावी लागली, त्यांचा पण अभ्यास नाही झाला. त्यांचा प्रॉब्लेम पण 29 तारखेला सॉल्व्ह झाला. त्यामुळे वेळ दोन्ही मोठ्या प्रवर्गांचा गेलेला आहे. त्यामुळे त्या वेळेची भरपाई जी एकदम क्रुशियल टाईम आहे त्यासाठी परीक्षा थोडी पुढे घ्यावी आणि मग आयोगाने बाकीचे प्रश्न सॉल्व्ह करावे. खरं तर ही ऑब्जेक्टिव्ह टाईप शेवटची परीक्षा आहे, यानंतर रिटर्नच एक्झाम असणार. हां, आयोगानं MPSCनं सर ऑब्जेक्टिव्हचं आंदोलन झालं होतं. त्यानंतर MPSCनं आम्हाला 2 अटेम्प्ट वाढवून दिले, 2023चा एक आणि 24चा. आता ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार होणारी शेवटची एक्झाम आहे आणि इथून पुढे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू होणार आहे. आयोगानं आम्हाला 2 संधी दिल्यात. आमची फक्त एकच विनंती की ती दिलेली संधी आयोगाने स्वतःहून हिरावून घेऊ नये. आम्हाला फक्त एक न्यायिक मागणी आहे. जो 29 तारखेला रिझल्ट लागला त्यानंतर जे मुलं नवीन ॲड झालेत, आम्हाला 45 दिवसाचा जो काही वेळ आहे प्रिपरेशनसाठी तो तुम्ही फक्त द्या. आणि ही जी परीक्षा आहे तुम्ही 26, 27, 28ला घेणार एप्रिलला, ती थोडी पुढं जाऊ द्या. आणि 2000 ह्याचं जे आयोगाने स्वतःहून 2023मध्ये 2023ची मेन्स होणार होती, ती स्वतःहून आयोगाने जानेवारीमध्ये परत घेतली, कोणतंही रिझन कारण नसताना किंवा काही नसतं. आता नुसतं आयोग इतके प्रॉब्लेम असून सुद्धा आयोग 26लाच घेण्यावरती हे आहे, ठाम राहिलेला आहे. म्हणजे 2023ला तुम्ही स्वतःहून पुढे घेताय, त्यावेळेस कोणतं कारण देत नाही. आणि आता एवढे सगळे प्रॉब्लेम असून सुद्धा आरक्षणाचा प्रॉब्लेम आहे. आता मी हे सर्व तुम्हाला हे दाखवतो बघा. हे सकाळमध्ये आलेली ही बातमी आहे, आरक्षणाचा घोळ. परत हे राज्यसेवा परीक्षेसाठी वाढीव वेळ म्हणून विद्यार्थ्यांनी ही पण मागणी केलेली आहे. परत आरक्षणाच्या गोंधळामुळे मुख्य परीक्षा पुढे टाकला. म्हणजे एवढं सर्व आम्ही हे करून सुद्धा पळापळ केली तरी आयोग ऐकण्याच्या मूडमध्ये नाही. आता हे आम्ही ही पत्रकार परिषद पण घेतलेली आपली पत्रकार भवनला, त्याचं पण हे एक फोटो आणला आहे मी रात्र. म्हणजे एवढे मुलं म्हणजे हे करतात म्हणल्यानंतर काहीतरी आयोग एवढा अट्टहास का करते असं वाटतं? तेच समजायला हे कारण नाही. आयोगाला कारण का उरकून टाकायचा विषय हा का असं काय विषय आहे त्यांचा, काय ते समजणार. म्हणजे एक नाही बरेच प्रॉब्लेम आहे. आता टेक्निकल प्रॉब्लेम होते ते त्यांनी थोडे सॉल्व्ह केले, हे झाले. परंतु आता जे पोरांचा जो आरक्षणाच्या ह्यात अडकलेत, आता आरक्षणाचा इश्यू जर एकदा कोर्टात जर केस स्टँड झाले, त्याला जवळजवळ सॉल्व्ह होण्यासाठी जवळजवळ 5-5 वर्ष 2-2 वर्ष तो सुटत नाही. म्हणजे आता जर ह्याच्यात ही आरक्षणाच्या कचाटी जर ही ॲड सापडली तर आम्हाला जॉईनिंग जवळजवळ 5 वर्षानंतरच मिळतील. त्यामुळे आयोगाला विनंती आहे की तुम्ही फक्त थोडा वेळ घेऊन ही सर्व गोष्टी सॉल्व्ह करा आणि नंतर परीक्षा घ्या, एवढी रास्त मागणी करतोय. बाकी काही विषय. दादा तुमची काय तक्रार आहे? माननीय मॅटने 3 एप्रिलला SC/BSc to OBC अशी लिंक ओपन करण्यासाठी आयोगाला रितसर ऑर्डर दिली होती आणि त्यात मेन्शन केलं होतं की 7 दिवसामध्ये ह्या विद्यार्थ्यांना त्यांचा प्रवर्ग चेंज करण्यासाठी लिंक ओपन करून देण्यात यावी. पण आयोगानं अक्षरशः त्याच्याकडे दुर्लक्ष करत, विद्यार्थ्यांच्या त्या हक्काकडे दुर्लक्ष करत अजूनपर्यंत आज घडीपर्यंत कुठलीही त्याच्यावर काही लिंकही ओपन केलेली नाही आणि काही त्याला प्रतिसाद दिलेला नाही आहे. त्यांच्या वकिलानं आयोगाला रितसर नोटीस पाठवली आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्टची. जर तुम्ही हे करणार नसाल तर आम्ही तुमच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची हे करू. अजूनपर्यंतही आयोगाने त्याच्यावरही काही केलेलं नाही. अक्षरशः विद्यार्थी हित पायदळी तुडवण्याचं आयोगाचं लक्षणं दिसत आहेत. मग नेमका आयोग आमच्यासाठी की आम्ही आयोगासाठी, हा मुळात प्रश्न पडतो. वी द पीपल ऑफ इंडिया, कुणासाठी ह्या संस्था घटनात्मक आहेत, स्वायत्त आहात तुम्ही, आम्हाला तुमच्यावर प्रेमच आहे. आजपर्यंत आम्ही तुम्हाला एक स्वायत्त संस्था, एक विद्यार्थ्यांना न्याय देणारी संस्था म्हणून बघत आलो आहे. पण जर तुम्ही आमच्या भावभावनांचा थोडाही विचार करत नसाल, आम्हाला ॲज अ तुम्ही तुमचं प्रशासकीय काम म्हणून आमच्याकडे बघत असाल, तर कुठंतरी ही खूप खंताची बाब आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये. ताई, हा जो तुम्ही नवीन हॉल तिकीटनुसार परीक्षा दिलं म्हणतात, हा वाद काय नेमका? खरं तर आयोगाकडे माझी ही मागणी आहे की आयोगाने त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये हे सांगितलं आहे की बाबा जुन्या हॉल तिकीटवर लोकांनी एक्झाम दिलेली आहे, तर आयोगाने हा डेटा पब्लिश करावा आणि आम्हाला पण सांगावं की किती लोकांनी जुन्या हॉल तिकीटनुसार एक्झाम दिली आहे आणि किती लोकांना त्यांनी ह्या रिझल्टमधून डिस्क्वालिफाय केलं आहे. म्हणजे आम्हाला हे तर कळेल की आमचं काय चुकलं आहे. हम करे सो कायदा असं चालणार नाही. तुम्ही स्वायत्त आहे आणि आम्हालाही काही सिटिझन म्हणून अधिकार आहेत. आम्हीही स्टुडंट आहोत, आम्हीही आमचं एफर्ट्स तिथं टाकतोय, आम्हालाही आमचा अधिकार मिळाला पाहिजे.
खरं तर आपण बघतोय की हे MPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी होते. आता नुकतंच जी MPSCची परीक्षा झालेली होती त्याचा निकाल म्हणजे पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये जी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली होती त्या गुणवत्ता यादीमध्ये काही विद्यार्थ्यांना OMR शीटमध्ये अधिकचे मार्क होते, ते कट ऑफमध्ये बसत होते, तरीसुद्धा त्यांचं यामध्ये नाव जे आहे ते आढळल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं नाही. ते विद्यार्थी आता मॅटमध्ये गेलेले आहेत. मॅटमध्ये त्यांनी तक्रारसुद्धा केलेली आहे आणि त्यांची अशीच मागणी आहे की आता MPSCची मेन्सची जी परीक्षा आहे ती पुढे ढकलावी. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.